17चे निम्मे 9, त्यामध्ये आपल्याला पाऊण इंच लूजिंग द्यायचंय. टोटल आपला हा मुंडा भरला पाहिजे 9.5. तर इथून शिलाई मार्जिन सोडायचंय. सेम त्याच पद्धतीने टेप वळवत वळवत आपल्याला हे मोजून बघायचंय. तर हा भरतोय 9.5. तो कागद आपल्याला असा घ्यायचाय, बरोबर या रेघेवर लावायचंय. जे क्रॉस गेली आपली मुंड्याची लाईन क्रॉस गेली आहे तिरकस, तर या लाईनीत बरोबर अशी तिरकस लावून घ्यायचे आणि इथं कोपऱ्यामध्ये बरोबर कोपरा टेकवायचंय. आणि मग इकडे जेवढा तुमचा उतारा, इथून आपल्याला या पॉइंटचा पण मध्य काढायचंय, कटोरीचा सुद्धा मध्य काढायचंय. इथे येणारे खून, या खुणेवर आपल्याला स्ट्रेट लाईन ओढून घ्यायचे. या रेघेवर आपल्याला टक्सची उंची टाकायची. सुरुवातीला मी स्ट्रेट लाईन ओढून घेतली आहे. तिथून वरती आपल्याला जी पण उंची आहे त्यामध्ये 1 इंच प्लस करायचंय. इथे मी 13.5 उंची तयार ठेवणार आहे, तर 14.5 वर खून केली आहे. आणि दुसरी खून आपण करायची आहे 5.5 वर. इथं 2 रेषा मारून घ्यायचे आहेत. आता आपण शोल्डर पण थोडीशी वेगळी घेऊयात. शोल्डर 14.5 पूर्ण आहे, तर 7.25. 14.5चे निम्मे 7.25. गळा आपण घेणार आहोत 10 इंचाचा, तर 2 इंच मायनस केले. इथं उरले आपले 5.25. आता जेव्हा आपली इथं शोल्डर 5.25 उरते, 5.25 शोल्डर उरलेली आहे, तर आपण ही 5.25 शोल्डर, तर इथे घेताना आपल्याला कमीत कमी 5.5 तरी अंतर पाहिजे. त्यामुळे आपण हे 5.5 वर खून करणार आहे. 5.5 पेक्षा कमी जर शोल्डर आली तर इथं आपल्याला अर्धा इंच बाहेर जायचंय. आलं लक्षात? तर इथं 5.25 आले, तर तसं म्हणता आपण इथं 5.25 घ्यायला पाहिजे. चला 5.25 घेऊयात, म्हणजे अर्धा इंच बाहेर. बघा परत एकदा सांगते, 5.25 आली शोल्डर आपली, म्हणून आपण इथं सुरुवातीला 5.25 वर खून करू. त्याच्या बाहेर अर्धा इंच अशी खून करायची आहे. आणि मग ही आपली लाईन तिरकस येणार आहे. आता इथे घेऊयात आपण 38, अप्पर चेस्ट 38. तर 38चा 1/4 भाग 9.5 आला. त्यामध्ये लूजिंग आपण 0, म्हणजे लूजिंग द्यायचं नाही. का? तर 10 इंचाचा गळा आहे पाठीमागे, म्हणून त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन फक्त ऍड करायची. आणि आता इथं कमरेला तुमचा कोणताही ब्लाऊज, जसं मी पहिल्यापासून सांगत आले तसं कोणताही ब्लाऊज असू द्या, कमरेचा 1/4 भाग आणि 1 इंच टक्स आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता इथे कंबर आपण घेऊयात 32. 32चा 1/4 भाग येतो 8, 1 इंच शिलाई मार्जिन आणि 1.5 इंच 1 इंच टक्स आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. या पद्धतीने कटिंग होणार आहे आपली. इथे रेघा ओढून घेऊयात. आता इथे आपला आर्म होल असणार आहे 17. किती? 17. 17चे निम्मे किंवा 18 धरून चालू. 18चे निम्मे 9, त्यामध्ये आपल्याला पाऊण इंच लूजिंग द्यायचंय. टोटल आपला हा मुंडा भरला पाहिजे 9.5. तर इथून शिलाई मार्जिन सोडायचंय. सेम त्याच पद्धतीने टेप वळवत वळवत आपल्याला हे मोजून बघायचंय. तर हा भरतोय 9.5. आपल्याला 1 इंच कमी पडतोय, तर 1 इंच उंची वाढवून घ्यायची. या पद्धतीने आता आपण परत मोजून बघूयात. तर हा 9.5 भरतोय, तर बरोबर बसणार आहे, म्हणजे अर्धा इंच लूजिंग मिळालेले.
आणि जर बरोबर प्रॉपर पाहिजे तर थोडा खाली उतरवा असा, म्हणजे बरोबर 9:15 भरेल. अशा पद्धतीने मुंडा पण आपला ऍडजस्ट झालेला आहे, शोल्डर ऍडजस्ट झाले. आता इथून इकडे आपल्याला किती द्यायचंय? 3 इंच शोल्डर पट्टी. इथून खाली आपल्याला 10 इंचाचा गळा आहे म्हणून 10.5 वर खून करायचे. इथे कमीत कमी 3, 3.25, 3.5, 3.25 तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं गळा रुंदी ठेवू शकता. मी 3.5 वर देते. कमीत कमी 3 असावा गळा रुंदी पाठीमागच्या भागाची. ही झाली बॅक साइडची कटिंग. आता आपलं काय होणार आहे बघा, असं एक काटकोन कागद घ्यायचा आहे. हा फॉलचा कागद आहे, कंपनीतून आपला हा कट आलेला असतो, तो काटकोनामध्येच असतो 90 अंश कोणामध्ये. तर तो कागद आपल्याला असा घ्यायचा आहे, बरोबर या रेगेवर लावायचा आहे. जे क्रॉस गेली आपली मुंड्याची लाईन क्रॉस गेली आहे तिरकस, तर या लाईनीत बरोबर अशी तिरकस लावून घ्यायचे आणि इथं कोपऱ्यामध्ये बरोबर कोपरा टेकवायचा आहे. आणि मग इकडे जेवढा तुमचा उतार आलेला आहे तेवढा उतार द्यायचा. जेवढा उतार आला तेवढा उतार द्यायचा आहे गळ्याच्या साईडला. हा असणार आहे आपला शोल्डर स्लोप. कटिंग समजली? जेव्हा तुमची शोल्डर ऍडजस्ट करून 5.5 पेक्षा कमी आली आहे, म्हणजे 5.5 येईल तेव्हा आपण इथं 5.5 घेतोय, पण 5.25 आली, 5 आली, 4.5, 4.25, म्हणजे जसा जसा गळा वाढणार आहे तशी तशी शोल्डर तुमची कमी कमी होत जाणार आहे. म्हणजे तुमचा डीप नेक जेव्हा येणार तेव्हा तुम्हाला स्लोप हा द्यावा लागणार आहे. आणि 5, 6, 7, 8 गळ्याला आपलं स्ट्रेट जर आली ना ही रेग, तर आपल्याला हा स्लोप देता येत नाही, कारण ती काटकोनामध्येच राहते रेग. तिरकस जेव्हा बाहेरच्या दिशेने जाईल तेव्हा तुमची ही तिरकस रेग जाईल, तेव्हा तुम्हाला हा स्लोप देणं गरजेचं आहे. तेव्हा हे तुमचं बघा, आता इकडून सुद्धा काटकोन झाला, हे बघा इकडून इथपर्यंत काटकोन दिसतोय. आता या साईडनी पण गळ्याच्या साईडनी पण लावूया आपण. हे बघा या रेगेवर लावलं मी बरोबर इकडं काटकोन. आता इथं लावलं असतं आपण, असं इथं लावली असती या शोल्डरला, तर बघा कागद किती बाहेर आलाय, या रेगेच्या बाहेर आलाय. ही पद्धत आहे. तुम्ही मग या साईडनी काटकोन करा, पण तुमची ही रेग वर जाणार, मुंडा वाढणार, म्हणून आपल्याला इथून या रेगेत काटकोनामध्ये ही कटिंग करायची आहे. गळ्याच्या साईडला स्लोप द्यायचा आहे. तुम्ही म्हणाल आता इथं 1.5 इंच कमी होईल गळ्याची उंची, पण ती होत नाही. कारण काय, तर आपली ही गळा रुंदी इथं वाढते. जेव्हा आपण हे स्टिच करणार आहे तर एवढं शिलाईमध्ये घेणार आहे. गळा स्टिच करते वेळी एवढं शिलाईमध्ये घेतल्यामुळं ही उंची इथं आली, त्यामुळे इथं एवढं मायनस झालं तरी इथं वाढणार आहे. म्हणून गळा उंची जेवढी आहे तेवढीच. कस्टमर बोललं की 10 इंचाचा गळा आमचा पाहिजे होता, पण तुम्ही 9.25 केला, तर ते होणारच नाही, कारण इकडं 0.5 इंच वाढले, त्यामुळे तो 10 इंचाचाच राहणार आहे. त्यामुळे बिनधास्त हा स्लोप द्यायचाच आहे. तर चला हे कटिंग करून घेऊयात अगोदर. ही कटिंग आपली बॅक साइडची झाली. आता पुढच्या भागाची कटिंग करायची. पुढच्या भागाला आपण काय करणार आहोत, 7 इंच गळा घेणार आहोत. साईज वाढली, गळ्याची उंची सुद्धा वाढली. हा टक्स आपण फिटिंग पर्यंत घडी टाकायची. इथे टक्सची उंची द्यायची आहे तुम्हाला 4 किंवा 4.5 इंच. जेव्हा तुमचा डीप नेक येणार आहे, इथं पट्टी छोटी होणार आहे, तेव्हा तुम्हाला 4 किंवा 4.5 इंच अशीच रेग ओढायची. उंची द्यायची टक्सला. रेग म्हणजे टक्सची उंची. इकडे अर्धा, इकडे अर्धा, या पद्धतीने टक्स मारून घ्यायचा आणि हा टक्स बंद करायचा.
आणि त्यानंतर आपल्याला पट्टी ठेवून बघायचंय. आता ही उंची बघा किती आली. 1 आणि 1 रेघ. इथं उंची 1 आणि 1 रेघ आली. आपण पाऊण इंच करत होतो, अर्धा इंच करत होतो, पण जसा गळा उंची वाढली तशी इकडं पण रेघ वाढली. त्यामुळे हे कट करायचं टक्स बंद करून मगच. या पद्धतीने हे कटिंग होणार आहे. आणि मग जेवढं तुमचं इथं कमी कापड राहील तेवढं तुम्हाला असा ब्लाऊज परफेक्ट इथं चुनी एकही न येता बसणार आहे. ही कटिंग झाली आहे बॅक साईडची. इथे कट मारून घ्यायचं आहे गळ्याला. आणि पुढचा गळा आपण टाकायचा आहे 7 इंच. मला सांगा आता मागची आणि पुढची शोल्डर एक येईल की कमी जास्त होईल. आता आपण इथं शिलाई मार्जिन देऊन घेऊयात हुक आहे पट्टीचं. आणि तिथून पुढे आपल्याला हा असा कागद लावून घ्यायचा आहे. त्याच्यावर तुम्ही पिना लावून घ्यायचे म्हणजे हलणार नाही. सरळ रेषेत लावून घ्यायचंय. आता इथं कमी जास्त काहीच होणार नाहीये. मागचा पुढचा पार्ट आपला सेम राहणार आहे कारण शोल्डर सेम आली आहे. गळा उंची मुळे पाठीमागचा 10 आणि पुढचा 7 असेल तेव्हा एकसारखी शोल्डर येणार आहे. आता हे आपलं हलणार नाहीये कागद अजिबात. जसं आहे तसं छापून घेऊयात. या पद्धतीने हे छापून घेतलंय. आता हे काढून घेऊयात कागद आपण. इथं आलेलं आहे टोक म्हणजे उंची आपल्या मुंड्याची इथपर्यंत गेलेली आहे. इथून ही सरळ रेघेला पट्टी लावायची आणि इकडे जोडून घ्यायचंय. आता आपल्याला हा जो मुंडा आलेला आहे तो बॅक साईडचा आला. आपल्याला आतमध्ये अर्धा इंच जायचंय. इथं आतमध्ये गळ्याच्या साईडला अर्धा इंच आतमध्ये जायचंय पुढच्या भागाचा मुंडा कट करण्यासाठी. इथून अर्धा इंच आतमध्ये आणि मग ही स्ट्रेट आतल्या साईडला सरळ लाईन येणार आहे. इथून हा आता आपल्याला मुंडा छाटून घ्यायचा आहे. या पद्धतीने बघा मुंडा आपला इथून सुरू झालं आतमध्ये छाटायला. आपला इकडे छाटत नाहीये. इथून आपल्याला असा या पद्धतीने छाटायचा आहे. मुंड्याला घोळ इथं पुढं आला नाही पाहिजे. इथं काही संबंध नाहीये. इथं पुढं आला नाही पाहिजे. आता इकडे टाकूयात आपण गळा उंची. गळा उंची आहे 7 इंच तर 7.5 वर खून करायची आहे. इकडून इकडे आपल्याला 2.5 इंच रुंदी द्यायची. आता ही रेघ बघा काळी शिलाई मार्जिनची आहे तिथूनच मी टेप लावलाय. 2.5 इंच याच्या पुढे मोजायचं नाही कारण आपल्याला हे काय करायचंय शिलाई मार्जिन मध्ये ते बंद होणार आहे. इथून ही आपली 2.5 इंच रुंदी राहणार आहे. असा गळ्याचा आकार देऊन घेतला. त्यानंतर आपल्याला या उंचीच्या वरती 2.5 इंचावर खून करून घ्यायचे. ही एक सरळ रेघ ओढून घ्यायची. हुकाय पट्टीच्या साईडला 1.5 इंच वरती जायचं. इथून इकडे 3 इंचावर एक खून करायची आणि हा आकार आपल्याला क्रॉस पट्टीचा देऊन घ्यायचा. त्यानंतर आपल्याला हुकाय पट्टीच्या पुढे
बसचा 6वा भाग टाकायचा आहे. बस्ट आहे 40, अप्पर चेस्ट आपली 38 घेतली होती, बस्ट आपण 40 घेतोय. 40चा 6वा भाग, 6.6 मधून आपण अर्धा इंच वजा केले तर 6 इंचाची कटोरी राहते किंवा 6 आणि 1 रेघ अशी कटोरी येते, मूळ कटोरी. तिथून आपल्याला हे स्ट्रेट लाईन वर ओढून घ्यायचे. आता इथे जो आपला गोलाकार आला तिथं खूण करून घ्यायचे. तिथून आपल्याला ही लाईन इथे मिळवायची. अशा पद्धतीने इथून इथे पॉइंट कितीवर आहे बघायचं आहे. पॉइंट जर तुमचा 10 असेल तर 10.5 वर खूण करायचे. पॉइंट 10 असेल तर 10.5 वर, 10.5 असेल तर 11 वर. हा असणार आहे आपला पॉइंट. पॉइंट वर एक रेघ देऊन घेऊयात आणि या साईडला आपल्याला ही फिटिंगची खूण आहे 1.5 इंचाची, ती सरळ करून घेऊया. फिटिंगच्या लाईन वर आपल्याला अर्धा इंच वर यायचंय आणि या पद्धतीने अशी ही लाईन होणार आहे. दुसरं एक सांगते तुम्हाला, हे 2.5 इंच वर बऱ्याचशा म्हणजे 80-85% ब्लाऊज या पद्धतीने बरोबर राऊंड येतो. पण कदाचित राऊंड मोठा असेल तेव्हा तुमचा ही जी उंची आहे, या भागाची उंची जी आहे अशी, या पार्टची उंची कमी होऊ शकते. त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, पॉइंटच्या खाली 2 इंच. आलं लक्षात? पॉइंटच्या खाली 2 इंच किंवा तुम्ही सवयच लावून घ्या, पॉइंट टाकला की पॉइंटच्या खाली 2 इंच अशी सरळ रेघ ओढून घ्या. आपण त्याच पद्धतीने करूया. चला, पॉइंटच्या खाली 2 इंच. आता इथे आपल्याला अर्धा इंच वर आलं पाहिजे. आपण या रेघेच्या वर आलो होतो ना, तर इथून हे इथं आली रेघ. आता ही विसरा, हे विसरा. इथून आपल्याला हा राऊंड इकडे. या पद्धतीने मूळ कटोरी मिळाली. पॉइंट इथं आहे आणि इकडे क्रॉस पट्टी कितीची होणार आहे ते नंतर बघू. इकडे आपल्याला 1/2 इंच शोल्डर स्लोप द्यायचा आहे, 1/2 इंच फक्त. मुंड्याच्या साईडला शोल्डर स्लोप द्यायचा आहे, पुढच्या भागाला फक्त. पाठीमागे आपण गळ्याच्या साईडला स्लोप दिला होता. आता ही कटिंग करून घ्यायचं आहे बाजूला. हा आतला मुंडा छाटायचा आहे. काय आवाज येतोय? आवाज असा हा पार्ट आपला तयार झालेला आहे. आता याच्यावर आपल्याला काय करायचंय, क्रॉस पट्टीची उंची काढायची. किती येणार आहे ती, तर बरोबर शोल्डरच्या इथे मुंड्याच्या इथे मुंडा लावून घ्यायचा आहे आणि जेवढी उंची खाली आली, ही उंची किती आली बघायचं. ही 1 आणि 1 रेघ
याच्यामध्ये 1 इंच वाढवा किंवा पाऊण इंच लागत असेल तर पाऊण इंच वाढवा शिलाई मार्जिन. तर 1 मध्ये आपल्याला 1 आणि 1 रेग मध्ये समजा 1 इंचाचं जर आपण हे घेतलं शिलाई मार्जिन तर 2 आणि 1 रेग या रेगेवरून आपल्याला ही जी रेग ओढलेली होती 2 इंचावर त्या रेगेवरून आपल्याला वाढवून घ्यायचे. तर 2 आणि 1 रेग इथं सुद्धा 2 आणि 1 रेग एवढीच आपली शोल्डर क्रॉस पट्टी वाढली जाणार आहे साईज नुसार. ही जी स्ट्रेट लाईन आहे ती कट करून टाकायची. या पद्धतीने ही क्रॉस पट्टी पण तयार झालेली आहे. आता आपण कटोरी कशी वाढवायची ती बघूया. ही मूळ कटोरी आपली आलेली आहे ती या पद्धतीने ठेवली आहे. एक पिन लावून घ्यायचे किंवा मग तुम्हाला जड काय ठेवायचं असेल तर जड ठेवून घ्यायचंय. जशी आहे तशी छापून घ्यायची. ही कागदाची कटोरी आपण क्रॉस मध्ये कापडावर ठेवायची कटिंग करताना. पॉइंटची रेग मारून घेऊयात. इथे सुद्धा थोडं पुढे वाढवून घेऊ. या साईडला पण पुढे वाढवून घेऊ आणि ही कटोरी काढून टाकू. आता ही पॉइंटची रेग आहे ती सरळ मारून घेऊया. इथे आपल्याला 1.5 इंचाची वाढवून घ्यायची कटोरी आणि या पॉइंटच्या रेगेवर 1 इंच. इकडे 1.5 इंच या साईडला. इथे शिलाई मार्जिन 3 रेगा. इथं शिलाई मार्जिन 3 रेगा. आता ही 1 इंच आणि ही 1.5 इंच स्ट्रेट लाईन ओढून घ्यायचे. ही लाईन सरळ ओढून घ्यायचे. इथून आपल्याला हा फ्रेंच कर्व असा ठेवून इथे हे लावून घ्यायचंय. त्यानंतर आपल्याला या पॉइंटचा मध्य काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने टेप लावायचा. टेप असा फोल्ड करायचा आहे इथपर्यंत आणि मध्य काढायचा. इथे सुद्धा पूर्ण कटोरीचा इथे अगोदर उंची मोजून घेऊया. मूळ कटोरीची उंची आहे 4.25. तर इथून इथं 4.25 इथं येणार आहे. म्हणजे ही कटोरी इथपर्यंत वाढणार आहे. इथून आपल्याला या पॉइंटचा पण मध्य काढायचा आहे. कटोरीचा सुद्धा मध्य काढायचा आहे. तर इथे येणार आहे खूण. या खुणेवर आपल्याला स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची. या रेघेवर आपल्याला टक्सची उंची टाकायची. टक्सची उंची टाकण्याचा फॉर्म्युला आहे बल त्यामध्ये आपल्याला 4 मधून 1 मिळाले तर 3 मिळाले. 3च्या खाली आपल्याला 3 रेगा शिलाई मार्जिन किंवा अर्धा इंच घ्या. इथून इकडे आपली ही कटोरी अशी वाढली जाणार आहे. इथून इकडे ही कटोरी अशी वाढली जाणार आहे. आता या कटोरीवर आपल्याला टक्स द्यायचा आहे. तर इकडे शिलाई मार्जिन सोडायचं आहे पहिलं. इकडे सुद्धा शिलाई मार्जिन सोडायचं आहे. आता या शिलाई मार्जिनच्या पुढे आपल्याला 6 आणि 1 रेग अशी घेतलेली होती. हे 6 आणि 1 रेग असा फोल्ड केला मी टेपचा. हा फोल्ड इथून पुढे लावला आणि इथं आली टक्स आपली. हाच फोल्ड आपल्याला या शिलाई मार्जिनच्या पुढे लावायचा आहे आणि इथं आली टक्स. आता या टक्स अशा आखून घेऊयात. थोड्या खाली ओढायच्या कारण उंची इथं सुद्धा सेम करून घ्यायचे. मधल्या उंची एवढी या पॉइंट पासून ही उंची आलेली आहे 3.5 ला 1 रेग कमी. तर इथं सुद्धा 3.5 ला 1 रेग कमी. तर ही बरोबर या खालच्या रेगेपर्यंत येते.
या साईडला बघूया 3.5 ला 1 रेघ कमी इथं येते, म्हणजे ही कटोरी या साईडने आपली इथं वाढणार आहे. तर अशा पद्धतीने ही कटोरी होणार आहे. आता ही कट करून घेते आणि मी तुम्हाला टक्स मारून दाखवते, मग तुम्ही तुमचे प्रश्न विचारा, काय विचारायचे ते. या पद्धतीने मध्ये सुद्धा होल मारलाय मी. आता ही टक्स बंद करते. या टक्स वर आणून मिळवायचे बरोबर. या पद्धतीने कटोरी तयार झालेली आहे. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनेलला आणि भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.